सामाजिक उपक्रमाने श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती। माजी पंचायत समिती सभापती भारतीय जनता पक्षाचे श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नरसी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरून घेण्यात आले। यावेळी माजी राज्यमंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपस्थित राहून श्रावण पाटील भिलवंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, मारोतराव पाटील कवळे गुरुजी, अशोकराव पाटील मुगावकर, शिवराज पाटील होटाळकर, प्रवीण साले, बालाजी बच्चेवार, बाळू खोमणे, शिवाजीराव कागडे, अशोक पाटील वडजे, अमोल पाटील ढगे, बाबाराव पाटील रोकडे, शिवराज पाटील गाडीवान, धनराज शिरोळे, विजय गंभीरे, गजानन श्रीमनवार, शैलेश कराळे, संजय अंभोरे, यादव बागडे, रमेश शेटकर, प्रभाकर पाटील पुयड, बापूराव पाटील करकाळेकर, राजेंद्र रेड्डी, गिरीश जाधव, अनिल सिंह हजारी, गंगाधर वडगाव, सय्यद खालील, मनोज यादव, दत्ता पाटील होटाळकर, सुरेश पाटील खंडगावकर, गुलाब पाटील सोमठाणकर यांच्यासह नरसी व परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पारळकर यांनी केले। नीलकंठ जाधवसह मी वर्षा कांबळे, माइंडलाइट मीडिया। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्या आंदोलनाचे प्रमुख ते स्वतः असल्या कारणाने 283 जागा लढवावा पुढचा निर्णय काय सर्व त्यांचा त्याच्यावर बोलणं। नांदेड जिल्ह्याला मंत्रिमंडळ असं आहे की आता मला वाटतं की हा पूर्णतः अधिकार मान्य शेवटचे 2-3 महिने राहिले। येणाऱ्या माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसासाठी हजारोच्या संख्येने अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी जनता, प्रमुख पदाधिकारी, सरपंच आणि मान्यवर आलेले आहेत। वाढदिवसाचं औचित्य साधून लाडकी बहीण यांचे फॉर्म भरून घेण्याच्या संदर्भातला कॅम्प त्या ठिकाणी श्रावण भिलवंडे मित्रमंडळाने आयोजित केलेला आहे। मी त्यांच्या मित्रमंडळाचं कौतुक करतो। पण आपण बघितलं की बहिणीची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्या सगळ्या बहिणींना कशा पद्धतीने अनुदान मिळेल याची